लवकर जातो. जायची निरा घाई लावतो. आता आली थांब ना, येतच तर नाहीच माय 3-3 4-4 वर्ष. आता नको जाऊ, थांब 2-4 दिवस थांब. हो मा, वजे महिना गेला ना मी. अजूनही थांबूचा. येते ना मा घरची शोधेली. ती गेली शांताबाई हरपली का? काही नाही यात शोधायला कोणाला गरज नाही. ते त्याच ते बराबर. तू आता आली तर येतच तर नाही स्व बाई. अशी राहिली तर वाटते राहिल्यावानी आल्यावानी. नाही तर काय हो माय धुम येत दम राय. कोण घरचा फोन आला का? पाहुणा येऊन राहिला का? पाहुण्याचा फोन होता का पोराचा होता? पाहुण्याचाही नव्हता ना पोराचाही नव्हता. सुनीचे फोन चालू आहेत. आई कधी या तुम्ही, आई कधी येता तुम्ही. नाही असं सुनीचा. तिच्या बापाच्या घरी आहे ना, मग तुला काल फोन करते. ते तिच्या बापाच्या घरी काल आहे व मा. ते घरी आहे ना, ते तर ती काल जाणार आहे. आता बाय लग्नाच्या पहिले झाली का राय? शांती काही शोभते का रे? अशानं लोक समाजाच्या बाहेर टाकतील ना. लग्नाच्या पहिलेच कशी काय आले ते राहिले? काही लाज शर्मा आहेत की नाही? काही ना साऱ्या. काय करावं या मायचं. हो तो मुखी वहिनी पांडू काही घरी मला देईन का पांडू नेऊन? नाही तर मग इष्टीत बसून दे म्हणा. असं काही नेऊन घ्यायचं गरज नाही म्हणा. थांब ना शांताबाई, काहून जाता? थांब ना. नाही वहिनी आता लय दिवस झाले. आता पेरणं गिरणं धरती. घरी आपण असलं तर फरक पडते. पेराच्या वक्ती मग जसं मला वावरात जा लागते. आता जातो म्हणलं. आता लय दिवस राहिली ना मला. काय अतून तर जास नाही वाटत मले, पण जातलंच ना. पेरणं असलं की वावरात जा लागते बाई. घरची बी देणं हे देणं. पेराचा गोंधळ राहते. आपण घरी असले की फरक पडते. मग वावरात जाता नाही मग. हो मग का मला का पोत आहे का? मी कधी थोडी असतो माय बाई. वावरात जातो मी. आता कामधाम नसलं तर काही नाही असं रोजच जातो असं नाही. पण आता जसं पेरणं आहे, निंदण आहे, काही बाया आहेत, मग जातोच मी. आता का घरी असतो का माय बाई? पण अशी नेमानं नाही जात की बा रोजच जातो असं नाही. कामी जाच लागते. हो ना. मला हे प्रणवचे बाबाई मग पेऱ्याच्या दिवशी चालत जाय व. पण सांगा बरं शानाई, घरचं करून काही होतच नाही बिचारा मला. आता प्रणव लहान आहे, माचं करा लागते तुम्हाला. तुमचं नाही होत. मला काय, मी जातो. मी पहिले जाऊन आताही जातो. जास्त लागते म्हटलं. मग माणसाला कसं जसं आधार राहते तसं पेरायले गडी माणसं कमीच असतात ना. मा धुम आमच्या गावात एका सोयीनं पेरतात सबन. पुढे माग करावं की नाही. तू पेरत का मी पेरत का, तू पेरत का मी पेरत काच असते. आणि जे पेरणे लागले की मग मजूर नाही भेटत, मग जाच लागते. म्हणून म्हणलं पांडुल म्हणतो एक तर मला एश बसून द्या. त्याचही माय पेऱ्या पाऱ्याची धामधूम आहे. काही पेरते तू पेरणं म्हणा. आमच्या गावात झाली पेरणे सुरू. माय मला त्या देण्याचा फोन आलता. ते म्हणे पेरणे लागले म्हणे आपल्या इकडे शाबाई. म्हणून म्हटलं बाई मी जातो घरी. माले म्हणलं मा जास्त डोकसं खात नको जात त्या वहिनीचं. तिला धंदाही करा लागते. तू तिचं डोकसं खात मुकाट्यानं बसत जाय. आयती भाकर भेटते ना, मग आयती भाकर खा आणि मुकाट्यानं बसा. तर डोकसं चालवत नको जात जाऊ तू. आणि जास्त बडबड नको करत जाऊ. ते वहिनी तू बडबड ऐकीन का तिचा धंदा करीन? जास्त बडबड नको करत जाऊ. तू भल्ला डोक खात मुकाट्यानं राह. तुम्ही सांगा आणि ते ऐकतात. तेलच नाही कळत ना शांताबाई. बडबड करतात तर जाऊ द्या. काय म्हणलं तिनं शांती? पण हे काय मला पटलं नाही बाई. त्या सुनीले नव्हतं आणा लागत बाई घरी. सांग बाई अक्षर पडल्या नाहीत. ती पोरगी तो घालली सकाळ काय माही झालं तो काय तोंड दाखवशील तुझ्या गाले. अव मा मला तर तुमचे पाय धुवून पाणी प्या वाटून राहिलं खरंच. तसंच आहे मग निरा. तसंच डोकसं खातात. काहीच आठवण नाही. आणि कुकडे लावतात मग निरा. माले नातू आहे. नातू मोठा नातू आहे मला 2.5 वर्षाचा. मग पोराचं लग्न झालं. मग माही सून माग नाही राहीन तर कुठे राहणार आहे. लग्न झालं ना दिनूचं. नातू पोरगा आहे ना त्याले. तुला पाहिलं नाही का मा नातू? काही सून आली नव्हती का ती मंजूच्या लग्नात? मग आपल्या घरी आल्यावर मा संग बोलली ते. लेच आहे व घमंडी.
सोड पिच्छा माय बाई, तू आता डोक्याला डोकं लावणं म्हणजे आपलं डोक्याचा खोका आहे. हो बस चुपचाप बस. हो हो. काय करा माय बाई, असं कुठे असते का माय? असं पाहिलं का? हा, असं केल्यानं तोंडात शेण घालतीन ना. काय बाय बाय बाय, आजकाल तर बाई काही चालू आहे माय बहिणीला. जाऊ दे बाई तिकडे. पुष्पे, मी अंग टाकतो. स्वयंपाक झाला की उठवतो मले. हो निजा. सांगा शांताबाई आता सध्या जेवले की नाही? हा, अजून म्हणतात मला स्वयंपाक झाला की उठवतो. म्हणजे तेच तेला आठवणच नाही की आपण जेवलो. हो व माय बहिणी, खरंच व खरंच लय डोकं खाते मा. हा, जाऊ द्या माय, आता तुम्हाला लय पुण्य भेटीन व माय, लय पुण्य भेटीन. तुमचा प्रणव लय मोठा साहेब, लय आशीर्वाद भेटतीन त्याले. करा माय बाई, तुम्हीच करता हो माय वहिनी, खरंच सांगतो. आपलीच माय आहे म्हणून काय झालं, पण लय डोकं खाते बाई व. कसंच होईन बाईचं, मला तर काळजीच आहे व माय. पण वहिनी जाऊ द्या, काही तिचं मनाला लावून ती काही बोलली न काही म्हणलं आणि तिनं मला काही सांगितलं तर काही फरक पडत नाही. शेजारा पाजाराच्या काही नांदी नका लागत जाऊ ना, कोणाच्या गावातल्याच्या कोणा सांगू द्या ते कोणाला काय सांगते तर. आम्हाला आहे ना तुम्ही किती करता त्याच तर. हा, जसा तुमचा प्रणव तसंच तिले वागवा माय, लय पुण्य भेटीन तुम्हाला. काय आजी, बसली का? आ, हो बसली बापा. दिनू वयस का रे? हा, पाय नाताला कसं ओळखलं, नाही तर ओळखत नाही काले. हो दिनू, हाव ना. काय म्हणते तब्येत? लोड झाली तू? काची रे बापा लोळ. सुधली अजून साजरी, लोळ नाही झाली. चाल कसं आहे, तू कसं काय? ओळखलं का तुले? बापा न सांगता ओळखलं. दिनू वयस्कर ती. हा, नाताले वैकीन नाही तर काय, तर नाताले ओळखतात. दिनू हात पाय धुवा ना. हो मामी. काय म्हणता मामी, कसं काय? मजेत. मामी मजेतच ते. चांगला आहे बा, मजेतच राहा. कुठे गेला पोरांनो, कुठे गेला? शाळा उघडली नाही? हो शाळा उघडली ना. आज पहिलाच दिवस आहे. आता 11 वाजता येते घरी. असं काय? हात पाय धुवायला पाणी दिलं त्याने. दिनू हात पाय धुळे. हो मामा धुतो ना. आजी हात धुवून येतो. हो धुन धुई धुई. दिनू मला हे लोक बोलतात, मी काही विचारतो. बोलले तर मला काही फरक नाही पडत. का रे? तुला पोरग ताजोडच आहे का मग? मग काय ना, मा पोरगं कुठे असेल, माझोडच नाही तर. म्हणे शांती म्हणे तुला पोरग झालं म्हणे. मग बया बया मला फोन. हा, मी आली नसती का पोरग पाहायले? मी आता तुझी बायको नाही पाहिली अजून. सांग आता ते पाहिली नाही तर काय, तर ती मंजूच्या लग्नात नव्हती का? 3 दिवस मुक्कामी होती ना मंजूच्या लग्नात, तो पाहिली नाही तर काय, तर घरी आली नाही का तू? हा, घरी नव्हती का तू? मग माझी बायको पाहिलीच नाही का तुया? अरे दिनू काही आठवत नाही, एक आठवते आणि एक सोडून देते. त्या दिवशी तर परवा दिवशी माझ्या डोक्सच मॅट करे म्हणे, लग्न नेलं बरातच कशी घेतली म्हणे त्या पोरगी. काय करू बे, दिवसभर तिला समजावून सांगितलं, मग लक्षात घुसलं. हा आजी, तू काळजी नको करू. जेत आहे मला मस्त पोरग आहे, मस्त आहे मा पोरग. पाण्याचं आणलं नाही मी त्याले, नाही तर हे पुश येते ना म्हणून आणलं नाही, नाही तर संग येत होतं ते. चाल मग आता मास. हा, चल मग मा घरी. मग माई बायको पाय, मा पोरगही पाय. जातं का त्याच्या घर, जातं का तो? चाल म्हणते ना. मी तर जातो. तो अन्याय तयार असला तर मला काय अति काय तर ते राहिलं काय. काय बाई, चालतं का मा घरी? मग मला तर नाही म्हणूस, तुला तर म्हणलं मी चाल म्हणून. चाल मग मा संग. हा, ये मग आई. मामा, मामा नेऊ का मग? आले बाबू, पेरणा पारण्याचा टाइम आहे तुमचाही. हा, पाण्या पावसाचं काय रे तो माग. काय बाबू, दुरुस्त असलं दुरुस्त, बिमार पडली तर बिमार पडते, नाही तर जे बसते बडबड करत, कुळीन काही बडबड करते. हा, मग काय काय आपल्या घरी का नवाळा आहे का कोणी करेन? हा, वाटलं काही तर दुखलुकलं तर आणून देईन बा. हा, त्याचं काही मन नाही होत. पांडुले तर वाटते की आम्ही काहीच नाही घेत का मायाची. तसं नाही व बाई. मला असं वाटते उगाच तुमच्या भोवती गोर बा. मायचं कसं असं हे ना. हा, ते काही तिचं थोड्या वेळ कसं असते. सून आहे तो घरी, काही म्हटलं तिले, काही बोलली तर हा, ते काय 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 नवीन आहे का? मग बोले ना बोलली तर काही फरक नाही पडत. नेतो मग मी आजीले. काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. मग वाटलं काही तर नाही राहिली त्याचं पद्धतशीर दुला चुकलं तर आणून देईन.
ते काय बोले ना मग बोलली तर काय हे थोडी आहे तिच्या बोलायचं सगळ्याला माहिती आहे की तिचं ध्यान लक्ष राहत नाही बा ते काही बडबड करते त्याचं काही नाही. कोण बाबू कोण लढेव एवढा. हो तो रात्रभर झोपला नाही, त्याला ना सती झाली त्यामुळे ते श्वास घ्यायला हे होते, कफ झाला असेल ना, तर त्यामुळे तर म्हणून रडत होता तो. मग त्यामुळे रडत होता तर मग डॉक्टर जवळ ना. हा, मी सकाळून उठली, लळाचा आवाज जाय, रात्री नाही आला पण त्याचा मला आवाज. झोपले असाल तुम्ही घराघर, रात्री काय आवाज येणार आहे? रात्री पण किती रडला तो, आमच्या पण माहिती नाही. आईला सकाळी माहिती झालं. आम्ही दोघच जण जागी होतो, दोघही जण रात्रभर झोपलो नाही. बाळाला इकडे घेऊ दे तिकडे घेऊ दे, म्हणजे रडतच होता ना तो. आम्ही कसं झोपणार? आई बाबा तर मग झोपले, तुम्हालाच काय आवाज येणार आहे? अमाय बाई, मग बरोबर आहे, तुमचं लेकरू तुमच्या जवळ असलं तर येते, बाकीचे इले काय झोपला करत असतात. ज्याचं दुखते तो जागते बिचारा. हो काय, मला सकाळून आवाज आला होता त्याचा लढाचा. मी लढून कोण राहिला, म्हटलं जाऊ द्या लेकरू लढते म्हणून आता आली अजून, की म्हटलं काऊन लढत जाय. मग एवढी सर्दी झाली तर दवाखान्यात नेणं त्याले. वरा दिला नाही का रत्नीनं? काही नाही दिलं. काय द्यायचं असते घरचं काही. मग काय तर रत्नीला का माहित नाही काय, साजरा वाफायला की मस्त बाय ताब्यावर उलसक लागे टाका, त्याच्यावर हळद टाका, उलसाक ओवा टाका आणि एकच अर्धी तोडून लवंग टाका आणि मस्त ते गरम होऊ द्यावं. असं त्याची ते धुवा निघते की नाही, ते लेकराच्या तोंडात घाला जा, कसं त्याचं तोंड धरावं त्याच्या पुढे. जर असं माय बाई नाही तर दमच कोंडशीन लेकराचा. तुला सांगणं म्हणजे गुन्हा आहे. कोण सांगितलं आणि देवाबाईनं सांगितलं ते रत्नीला लावलं, तिला माहित आहे बराबर. तुम्ही मला पोरी सोरी जुने नुसके असतात पण ते लई हिफाजतीनं करा लागत. तुम्ही आजकालच्या पोरी फोनात तोंड घालसान, इकडे लेकराचं तोंड त्या धुवाऱ्या धरसान आणि नसतं काही तर मनसान की देव का बाईनच सांगलं. तुमचं चित्त माय बाई सारं त्या फोनातच असते. ते बोट पुढे फिरव्यात, काय रील पायतान कायच काय पायतात. पण हे जुन्या नुसकीचं कामा जे असतात बरं, ते करा लागतात तेवढ्या बुद्धी जायवर ठेवून. तुमची अर्धी बुद्धी तर फणानच खाल्ली. तुमच्या सासाईले करायला लावजा, नाही तर सासाईले मायले आजी असलं तर त्याला विचारत जा आणि त्यालाच करायला लावत जा. तुमच्या बसचं काही काम नाही. मनसान देव का बाई अशा कोण बोलून राहिले. आज मला जरसक भनकलं. हा माणूस बाई मा संग सकून असं डोकसं भन केलंय आज मला, म्हणून तुम्हाला जरसक खेकसली मी. राग न मानू पोरी सोरी हो, मला पोरी वाणी हा तुम्ही राग नका मानू. अव हे आता वातावरण बदललं की नाही, आता पाणी आलं, आता झडी लागीन, त्याच्यानं लेकराले वातावरण बदललं की लेकराले त्रास होतच असते सर्दी खोकला कफाचा. तरी पण कर घरचं. रत्नी कुठे गेली? मी रत्नीला सांगतो. नाही तर माय बाई तुम्ही दवाखान्यात न्या. तुमचं तर काय औषधा बघागतच नाही तर डॉक्टरच पुढे कालनं चालू आहे. सोड पिच्छा, तुलाच काय सांगून राहिली मी. गरबा पुढे बसली गीतान काळचा गोंधळ बरा होता. काय बोलल्या होत्या? वेगळंच काम आहे आमच्या घरी तर. ज्याला कोणाला चिडचिड करायची तर येतो माझ्यावर चिडचिड करतो आणि झाला तो. मी का कोणी या टिकली मारून जावी असं आहे का माझं? माझ्यावरच चिडतात रे ना. गीता राहू दे, ते काय करू राहिली तिथे. ये बरं बाबू लढते झाले त्याचे झोप आता त्याले. ओ मचोन्ना झोपा झाली महाराजाची. काऊन लढून आला महाराजा? तापा आला का तापा? राजू बाबू, हे बाबूचा अंग गरम होऊन राहिलं. हा, तू दवाखान्यात घेऊन जाय त्याला. योगिता जर हळकुंड उगाय बरं, गरम कर बरं, लावतो बाबूले. त्यानं काय गरम वाटीन जसं त्याले. आई कसंही काही करत असतात का? दवाखान्यात नेते मी त्याला. 11 वाजू द्या, डॉक्टर येतात, मी दवाखान्यात नेते त्याला. असं काही घरचं काही करत असतात का? आता नसते चालत ते. काय बाई, आम्हाला का लेकरं झालेच नाहीत काय? आमचे लेकरं का दवाखान्यातच होते काय? काही नसते असं. सर्दी पडसाले याले त्याला घरचंही करत असतात. दवाखान्यात नेते मी. हो, तू दवाखान्यात नेशीलच, तुला काय काही करणंच नाही. धरलं डॉक्टरची गोळी दिली की झालं तुला. करते गरम का बरत ना. अरे बाबू काय झालं मा? लढा येते का? ये बरं माझं बरं बा. का जाय बरं त्या आत्या आजी जोड जाय बरं. आत्या आजी घेऊ, आत्या आजी आम्हाले आणि दे बरं त्याला माझं. काऊन लढतो बाबू? बाबू
अमा सोना लढू नको ना मा, तू लढला म्हणूनच लढ येते. मा जीव असा थोडा थोडाच होते बाई लढायचा आवाज आला की. मा युवराज, युवराज लढत असते का? युवराज लढत नसते. देवरात नाही दे बरं त्याला माझोड. ओले बाबाले, उग्यो 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 का झालं मग, का झालं? नाकात शंभूर दाटला का? नाकात बुड दाटला बाबूच्या? नाही पाणी आलं ना, पाणी आलो मा, आणि मा बाबूच्या नाकातच घुसलं, नाकातच घुसलं मा बाबूच्या. कोण ते सर्दी झाली? रत्ने म्हटलं वाफारा दे ना बाबूले. हो देऊ का बाई, सांग माझ्या नाही नव्हतं, मी आईले म्हणलं हाकून उगाय म्हणलं तर हो पोरी योगिता ठेव बर ताबा. ते काही नका करू, काहीच नका करू, उगाच ते जुनं काही नसते ते प्रयोग नका करू माझ्या बाळावर. मी त्याला दवाखान्यातच नेते. अहो अहो म्हटलं डॉक्टरला फोन लावा बरं, आलेत का ते. माझा फोनला चार्जिंगच नाही, चार्जिंग लावली मी, काय झालं काय माहिती त्याला चार्जिंगच होऊन राहिली, त्याची बॅटरी डाऊन झाली वाटते. लावर तुमच्या फोनवरून फोन, डॉक्टर आले असतील तर. काहीच्या काहीच करून राहिले घरचं, कुठला बा फॅन कुठलं काय, काही पण असं कुठं चालत असते का? आपण डॉक्टरकडे नेऊया बाळाला. पाहिलं का देव का बाई गेली टाहो टाहो करत. आपण का दुश्मन आहो का लेकराचे? इलेले मय आहे ना आपल्याला नाही का? असं तू काहीच नाही करू देत. डॉक्टर जोड जाऊ दे बाई रत्ने, काही म्हणू नको, न्यू डॉक्टर जोड नेतात आजकाल बाय, बोटलं की पोट येते, कुठे नांदी लागतं, करायला जाव काय होईन काय. जाऊ दे, ते डॉक्टर जोड नेलं तर डाब देते आणि जाय तिकडे. कुठे आपलं जो मिरवतं माय बाई या आजकालच्या लेकरायला नाही पटत. जाऊ दे. मासोन ना दवाखान्यात ते का बाबू, दवाखान्यात राजू ने बाबू याला दवाखान्यात ने. पाय बापा तो डॉक्टर आला असेल तर, आणि त्याच काय कुकू लावून बसली, दुसऱ्या डॉक्टर जोड कथा येत नाही. नाही आत्या, ते काय याची ट्रीटमेंट त्याच्याजवळच की नाही, मग त्याच्याजवळच न्याय लागते. मी लावला फोन आता, बस अर्ध्या तासात येतातच डॉक्टर. बर ह्या पाय जातो का वरत नाही सांग. हो जातो ना मी, आम्ही जातो ना दोघं जण. आई तुम्ही कशाला येता, राहू दे ना पाण्या पावसाळ्याचं, एवढ्या जणांचं काम आहे. हो येतो मी काही मेनाची नाही, काही माती नाही, पाण्यात पावसाळ्यात आली तर ओली होईन निघलून जाईन. मी येतो बरोबर, घ्या लागते लेकराले गुंडावून गांडावून. हिचत होतं साडी कपच पाहायला जाईन, लेकराले बरोबर नाही घ्यायला. काय टोपलं नव्हतं घातलं सकाळपासून मी, आता छड लेकराच्या टोप घातलं. टोप घाला का? रातभर लेकराले बनेनवर ठेवलं. गरमी होते म्हणे, इले गरमी होते तर लेकराले गरमी होते का? सांगा लेकराला थंडी वाजत नाही का? काऊन नाही सर्दी येणार? आता सकाळून दिवस निघाला, मी स्वेटर घातलं, टोपी घातली, आले एवढी कळत नाही का इले लेकराला टोपी घाला म्हणून? पाणी येऊन राहिलं, थंड पडलं, वातावरण बिघडलं, लेकराला टोपी घाला, स्वेटर टोपी घालून घालाव त्याच्या पायात, हाय ना आता घालता येत नाही का? अहो आत्या, तो ते स्वेटर टोपी घातली की लजून जाय जास्त, म्हणून नाही घातलं. कळलं होतं तिनं घालायली, पण ती तो ते टोपी घातली की अजून लढी. बाबू मग लेकर तसं करतातच. मग घालून दिलं भुल लागेल तो याद. आता राहिलं डोक्यात, पण ती डोकं थंड नाही होत ना, सर्दी कोण नाही येणार. आणि तुमचा तो एसी चालू असेल ना, तिथं तुम्हाला गरमी होते तर तुम्ही चालूच ठेवला असेल. असं नाही हे लेकराला सैन नाही होत का, काही बंद करा. स्वतःच पाहू नये बाबू, आता लेकराला जे सण होते ते करावं त्याच्या तब्येतीनुसार. तुम्हाला गरमी होते तर का त्याला गरमी होते का?